नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी काही निवडक प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रत्येक महानगरपालिकेसाठी नगराध्यक्ष आणि उपमहापौर असतील अशी तरतूद कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आली आहे? अशी तरतूद मुंबई अस्थायी महानगरपालिका अधिनियम 1849 या अधिनियमानुसार करण्यात आले आहे. कलम 482 अन्वये महामंडळाला पुढील गोष्टींचा अधिकार आहे. कलम 482 अन्वये महामंडळाला औद्योगिक प्रदूषण नियंत्रित करण्याचे अधिकार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेचे कामकाज कोणत्या कलमानुसार नियमन केले जाते? कलम 36 नुसार नियमन केले जाते. बेस्ट कंपनी कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विलीन झाली? बेस्ट कंपनी 1947 या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विलीन झाली. 1888 कायद्यानुसार महानगरपालिकेला खालीलपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे? मालमत्ता कर आकारण्याचा अधिकार आहे. सहाय्यक लेखापरीक्षक, लिपिक, मुख्य लेखापरीक्षकांच्या अधीनस्थ सेवकांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? कलम 78B नुसार केली जाते. 1888 कायद्यानुसार कायद्यान्वये महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? 1888 कायद्यानुसार कायद्यान्वये महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे. महानगरपालिका सचिवाची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? महानगरपालिका सचिवाची नियुक्ती कलम 77 नुसार केली जाते. कलम 520D अंतर्गत राज्य शासनाला कोणत्या अधिकाराचा उपयोग करता येतो? महानगरपालिका विसर्जित करण्याचा अधिकाराचा उपयोग करता येतो. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महापौर पदासाठी आळीपाळीने आरक्षण कोणाकोणासाठी ठेवण्यात आले? बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महापौर पदासाठी आळीपाळीने आरक्षण अनुसूचित जाती, मागासवर्गीय नागरिक आणि महिलांसाठी ठेवण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत भटारखाना कोणत्या प्रकारची जागा आहे? भटारखाना मिठाई तयार करण्यासाठीची जागा आहे. सुधार विश्वस्त मंडळ कोणत्या वर्षी महानगरपालिकेत विलीन करण्यात आले होते? सुधार विश्वस्त मंडळ 1933 या वर्षी महानगरपालिकेत विलीन करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिकेवर 5 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? 1994 या वर्षी करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 कायद्यानुसार महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी कोणाची? मनपा आयुक्त यांची. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अधिनियमाअंतर्गत महामंडळ किती कालावधीसाठी बॉन्ड जारी करू शकतो? 20 वर्षे या कालावधीसाठी बॉन्ड जारी करू शकते. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महानगरपालिका निवडणुकीच्या पर्यवेक्षणाचे अधिकार कोणाकडे दिले गेले? निवडणूक आयुक्तांकडे दिले गेले. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत प्रभाग समितीची रचना कोणत्या कलमानुसार ठरवली जाते? प्रभाग समितीची रचना कलम 50 TT नुसार ठरवली जाते. 1991 साली कोणते रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले? 1991 साली एकवर्थ
लेप्रसी हे रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले. अनुसूचित जनजातींसाठी राखून ठेवलेल्या जागांचे प्रमाण कोणत्या आधारावर ठरवले जाते? बृहन्मुंबईतील अनुसूचित जनजातींच्या लोकसंख्येवर या आधारावर ठरवले जाते. महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी कोणत्या वर्षी देण्यात आली? 1907 या वर्षी देण्यात आली. महाव्यवस्थापकाची नियुक्ती कोणत्या कालावधीसाठी करण्यात येते? महाव्यवस्थापकाची नियुक्ती 5 वर्षे या कालावधीसाठी करण्यात येते. मुंबईसाठी महापालिका आयुक्तांची नियुक्ती कोण करते? मुंबईसाठी महापालिका आयुक्तांची नियुक्ती राज्य सरकार करते. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 एकूण जागांच्या संख्येच्या 1/2 जागा कोणत्या वर्गासाठी राखून ठेवण्यात येतात? महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतात. बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम कोणासाठी काम करतो? बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रम लोकांची ने-आण आणि विद्युत ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी काम करते. महानगरपालिकेचा किंवा इतर प्राधिकरणाचा कोणताही ठराव किंवा आदेश निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाच्या अधिकाऱ्याला आहे. विस्तारित उपनगरे कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महापालिकेत विलीन करण्यात आले? विस्तारित उपनगरे 1957 या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत एकूण जागांच्या संख्येच्या किती टक्के जागा नागरिकांच्या मागासवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतात? 25% जागा नागरिकांच्या मागासवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतात. कोणत्या कलमानुसार नवीन इमारतीच्या उभारणीबाबत आयुक्तांना नोटीस देणे आवश्यक आहे? कलम 152 नुसार नवीन इमारतीच्या उभारणीबाबत आयुक्तांना नोटीस देणे आवश्यक आहे. कोणत्या वर्षी उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आला? 1950 या वर्षी उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आला. महाव्यवस्थापकाच्या अनुपस्थितीच्या रजेसाठी कोणती संस्था मंजुरी देते? महाव्यवस्थापकांच्या अनुपस्थितीच्या रजेसाठी वीज पुरवठा व परिवहन समिती ही संस्था मंजुरी देते. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत परिवास्तू यामध्ये काय समाविष्ट आहे? घरवाड्या, इमारती आणि जमीन यामध्ये समाविष्ट आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.